रोशन नॉन स्ट्राईकला पप्पू, नाव आहे मुकेश. प्रवीण पहिला चेंडू आणि हा पहिलाच उत्कृष्ट चेंडू हाताळतोय प्रवीण. आपण बघतोय स्वतः प्रशांत जे कॅप्टन आहेत ते क्लोज किपिंग करतायत एक मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच चेंडूला निर्धाव चेंडूची सांगता होताना चांगली सुरुवात आहे प्रवीण यांच्याकडून. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि हा मात्र हलकेच तटून एक छोटी धाव काढण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र नक्कीच धोका संभवतोय. जागेवर खेळण्याचा प्रयत्न रोशनांचा आणि एक छोटी धाव काढण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न पूर्णपणे फसला. स्वतः फसले आणि स्ट्राईक एंडला धावचित स्वरूपात गडी बाद होतोय. रोशन यांना एकही धाव न जमवता आपल्या तंबूत परत परतावं लागलंय. प्लॅनिंग कसं आहे ठरवून खेळण्याचा प्रयत्न केला, पण प्लेसमेंट चांगली होती, पण ती विकेटवर होती, सरळ सरळ गोलंदाजाच्या हातात होती. नवीन फलंदाज मैदानात उतरत आहेत ते रमण. या दरम्यान सुरुवात तितकीशी खास नाही आहे आदिती 11ची, कारण पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतरच्या चेंडूवर गडी बाद होतोय. पण नक्कीच दोन बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळते प्रवीण यांना. फलंदाज रमण, प्रवीण यांचा पुढचा चेंडू सामना करतील रमण आणि हा चेंडू उजव्याशीच्या बराच बाहेरचा, पण पंचांनी दोन्ही हात फैलावून स्क्वेअर चेंडू घोषित केला. एक अवांतर धाव, या अवांतर धावेने खातं उघडते, या अवांतर धावेने खातं उघडते. नक्कीच एक धाव जमा होते. इथे मात्र चांगला चेंडू, उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि एक धाव, एका धावेच्या वर काही नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. आता मात्र डावखुरी फलंदाज आहे, ज्यावेळी राईटी आणि लेफ्टी बॅट्समनचं कॉम्बिनेशन असतं त्यावेळी मात्र नक्कीच स्ट्रॅटेजी चेंज करावी लागते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वारंवार आपलं क्षेत्ररक्षणाच्या जागा बदलाव्या लागतात. त्यात 30 यार्ड सर्कलमध्ये आता आपण पाहतोय 9 खेळाडू आतमध्ये, 2 बाहेर. यात डावखुरा फलंदाज, लेफ्टी बॅट्समन म्हणजे एक मिड विकेट आणि एक काऊ कॉर्नर, असे 2 प्लेसमेंटमध्ये क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, प्रवीण यांचा सामना करतील फलंदाज आणि या दरम्यान पाहतोय आपण की चेंडू पायाला लागला नाही, त्याच पद्धतीने तो डाव्या अष्टीच्या बाहेरून निघून गेला. पुन्हा दुसरा स्क्वेअर चेंडू टाकतायत तर प्रवीण. आतापर्यंत चांगलं षटक हातात होते, पण 2 स्क्वेअर चेंडू आणि एक धावसंख्या होते ती 3. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतात प्रवीण. इथे मात्र उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न आहे. गॅप मध्ये स्ट्रोक आहे का नाही, पण नक्कीच हा झेल होऊ शकला असता. झेल सुटतोय, जीवनदान मिळते. हातातला झेल होता, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरमधनं रीच झाले होते, पण चेंडू हाताला लागून निसटतोय. कुठेतरी त्यांचं दुर्भाग्य आणि बॅट्समनचं सौभाग्य म्हणता येईल की त्यांना जीवनदान मिळते. दरम्यान एक धाव नक्कीच मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील आणि हा उत्कृष्ट फटका आहे. एक धाव नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न करतील. स्ट्राईक एंडला थ्रो करतायत आणि इथे एकच धाव मिळेल. आपण पाहिलं काय की कदाचित नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जाईल असं यष्टीरक्षकाला वाटलं. कव्हरिंगसाठी ते त्या अँगलमध्ये गेले, पण क्षेत्ररक्षकाने थ्रो जो केला, फेकी केली ती स्ट्राईक एंडला. नशीब मागे घोषित क्षेत्रात चेंडू गेला नाही, अन्यथा एक अवांतर आणखीन एक धाव मिळाली असती. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील आणि हा उत्कृष्ट फटका आपण बघतो. व्हॉट ब्युटिफुल स्ट्रोक, कव्हर्स मधून, शॉर्ट कव्हर्सच्या मधून खेळलेला हा फटका. खूपच सुंदर देखणीय असा हा फटका आहे. आजच्या दिवसातला पहिला चौकार मारतोय फलंदाज मुकेश. क्या बात आहे. लेफ्ट आर्म फलंदाज आहे. व्यवस्थितपणे चेंडूला पाहिलं आणि एक पाय पुढे करून कव्हर्सच्या वरून, शॉर्ट कव्हर्सच्या वरून खेळण्यात आलेला फटका. चेंडू निघून जातो सीमारेषा पार. धावसंख्या होते ती पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 9.
आदिती इलेव्हन संघाची पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 9. त्या पद्धतीने जर म्हटलं तर समाधान ह्या चौकाराने नक्कीच समाधान मिळतंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि धावसंख्या 9. नवीन गोलंदाज स्वप्नील गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर सांभाळण्यासाठी तयार सज्ज. या ठिकाणी दोन्ही फलंदाज आत्तापर्यंत तरी आपण बघतोय सेन्सिबल फलंदाजी करताना दिसत आहेत. पहिला गडी दुसऱ्या चेंडूवर 0 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर मात्र राहिलेल्या 4 चेंडूंमध्ये त्यात नक्कीच गोलंदाजाने थोडी मदत केली 2 स्क्वेअर चेंडू टाकून. पण एक चौकार मात्र सुंदर खेळतोय मुकेश. क्या बात आहे. स्वप्नील दुसरं षटक वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं. वेळ घालू नये. मी आज मात्र वेळेला फार महत्त्व राहील लक्षात घ्या. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 20 मिनिटाचा कालावधी मॅक्झिमम देण्यात येईल 4 षटकांसाठी. स्वप्नील यांचा पहिला चेंडू आणि या ठिकाणी आपण बघतोय पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. पाय पंच आणि मेन पंच दोघांकडनं हा नो बॉलचा, कारण वेस्ट हाईट जो नो डायरेक्ट बीमर टाईप पद्धतीचा जो नो असतो तो हा नो देण्यात आलेला आहे. आणि एक नक्कीच आपण बघतोय फ्री हिटचा इशारा आहे पंचांकडून. आणि पंचांनी हे पण बघितलं की गोलंदाजाला एक नोटीस दिली आणि हे काम आहे. गोलंदाजाला एक नोटीस दिलेली आहे की अशा पद्धतीचा जर परत चेंडू टाकण्यात आला तर आपली गोलंदाजी बंद करावी लागेल. ही एक नोटीस, एक सक्त ताकीद असते, कारण याने धोका संभवू शकतो फलंदाजाला. तर या दरम्यान पुढचा चेंडू आणि हा चांगला होता, पायात जाणारा चेंडू होता. थोडीशी बॅट एज नक्कीच लागते. एक शॉर्ट लेग स्वरूपात जाणारा हा चेंडू. 1 धाव नक्कीच मिळते फलंदाजाला. या एका धावेने धावसंख्या दुहेरी अंकाच्या पुढे निघून जाते. दुहेरी अंकात पदार्पण करताना धावसंख्या होते 11. नो प्रॉब्लेम. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्वप्नील यांचा मला वाटतं रनअप चुकतोय. पंचांकडून डेड बॉलचा इशारा आहे. रनअप हा फार महत्त्वाचा असतो. जेव्हा लॉंग रनअपचे गोलंदाज गोलंदाजी करतात त्यावेळी आपण पाहतो नॅशनल इंटरनॅशनल लेवलला देखील त्यांचा एक मोजमाप असतं पायाचं पाऊलांचं. त्याच्यामध्ये जर कुठेतरी फेरबदल झाला तर स्टेपिंग चुकते, गोलंदाजी चुकते, सगळंच काही चुकतं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू तयार आणि हा लोअर फुलटॉस चेंडू होता. अतिशय उत्कृष्ट चेंडू टाकण्यात आला होता. उजव्या एसटीच्या बाहेरचा खाली खोलवर जाणारा चेंडू. प्रयत्न खूप चांगला होता फलंदाज मुकेश याचा की मिडविकेटच्या दिशेने जोरदार टोलू, पण चेंडू तितकासा सोपा नव्हता. कठीण चेंडू, खेळायला देखील कठीण. एज लागून निघून गेला पण हरकत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. या ठिकाणी पुन्हा एकदा स्वप्नील कमबॅक होताना, कारण बघितलं आपण या दरम्यान पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट फटका. जर टप्पा पडला तर चेंडू नक्कीच निघून जाईल आणि मी म्हटल्याप्रमाणे टप्पा जर पडला तर सीमारेषेच्या पार निघून जाणार, कारण काही स्कोप नाहीये. टप्पा पड अशा पद्धतीचे जे फ्लॅट स्ट्रोक असतात त्या स्ट्रोकला जर आपण चेंडू टप्पा पडायच्या आत किंवा पडल्या पडल्या अडवला नाही तर तो चेंडू सीमारेषेच्या पार निघून जातो. सुंदर फटका पाहायला मिळतो. मुकेश यांचा दुसरा चौकार आहे आजच्या दिवसातला. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. 1 कव्हर्सला 1 मिड विकेटला. या गोष्टीवरून कळतं की मुकेश हा खेळाडू, मुकेश हा फलंदाज, चौफेर फलंदाजी करणारा फलंदाज आहे आणि ज्या पद्धतीचा चेंडू पडतो त्या पद्धतीने सन्मानजनक फलंदाजी करतो मुकेश. जर आपण पाहिलं तर वैयक्तिक मी सांगू इच्छितो की 2 चौकाराच्या साह्याने 9 या धावसंख्येवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या निघून जाते ती 15. व्हॉट अ ब्युटिफुल स्कोर्स. खूप छान आहे, कारण दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 15 धावसंख्या म्हणजे समाधानकारक आहे. खरंच चांगली फलंदाजी करतात दोन्ही फलंदाजा दरम्यान. स्वप्नील यांचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू. स्वप्नील यांचा पुढचा चेंडू आपण बघतोय. आणि हा उत्कृष्ट फटका. आपण इथे मात्र धोका संभवू शकतो नक्कीच. आणि झेलबाद. काय सुंदर झेल टिपतोय फलंदाजाचा. मुकेश यांना बाद व्हावं लागतंय. चांगला फटका होता, जोर थोडासा कमी होता. थोडा जर
जोर आणखीन वापरला असता मुकेश यांनी तर नक्कीच हा सीमारेषेच्या पार जाऊ शकला असता, पण खूप चांगला झेल पकडतोय तो मिड विकेटचा खेळाडू आणि मुकेश यांना तंबूत परत पाठवतोय. चांगली फलंदाजी करत होते मुकेश, पण कुठे ना कुठेतरी ग्रहण लागलं त्यांच्या फलंदाजीला आणि त्यांना आता मात्र तंबूत परतावं लागतंय. त्यांची जागा घेत आहेत नवीन फलंदाज सचिन. मुकेशांची जागा घेतात नवीन फलंदाज सचिन. थोडंसं लवकर करायचं आहे फलंदाजांनी, थोडंसं सहकार्य करायचं आहे, लवकरात लवकर आत जायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय आज थोडंसं सहकार्य प्रत्येक संघाकडून लागेल, प्रत्येक खेळाडूकडून लागेल. वेळेच्या बाबतीत लक्षात घ्या, रिलॅक्सेशनमध्ये राहू नका. आपल्याला आज बरेच सामने खेळवायचे, तेही सूर्यप्रकाशामध्ये, आणि नुसते सामनेच नाही खेळवायचे तर आज आपल्याला बक्षीस समारंभ देखील सूर्यप्रकाशात करायचा आहे. तर तुमचं सहकार्य प्रचंड महत्त्वाचं आहे. या षटकातील 5वा चेंडू, धावसंख्या आपण पाहतोय ती 15 आणि हा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली कॉट बिहाइंडची आणि पंचांनी आउट म्हणजे बाद, कॉट बिहाइंड द विकेट, झेलबाद म्हणून स्वरूपात बाद दिलेला आहे आणि इथे बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय. कालपासून आपण पाहतोय जवळजवळ 5वा हा गोलंदाज आहे जो हॅट्रिकसाठी तयार झालेला आहे. कालच्या दिवसात एकही असा गोलंदाज नाही होता ज्याने हॅट्रिक घेतली. कालच्या दिवसामध्ये एक असा फलंदाज होता त्याने षटकारांची हॅट्रिक केली आणि भरपूर रोख रक्कम कमवली, तो म्हणजे अतुल. पण आता मात्र नवीन फलंदाज मैदानात उतरतोय सनी. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. सुवर्ण संधी आहे स्वप्नीलला. स्वप्नील बनतोय का? कालपासून हे सामने चालू आहेत, तर स्वप्नील बनतोय का पहिला गोलंदाज, हॅट्रिक गोलंदाज पाहायचा या चेंडूवर निर्भर आहे. स्वप्नील हॅट्रिकचा दरवाजा ठोकतोय. स्वप्नील हॅट्रिकचा दरवाजा ठोकतोय, पाहायचंय दरवाजा उघडणार आहे का स्वप्नीलसाठी. पहिला या प्रतियोगितेचा पहिला बॉलर स्वप्नील होणार आहे का पाहायचं आपल्याला. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र चेंज ऑफ पेस पद्धतीचा हा चेंडू होता. आपण पाहिला गती परिवर्तन होता, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, पण निर्धाव. षटक संपते. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहतोय तर 3 गडी बाद 15 म्हणजे 3 चेंडू शेवटचे निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं स्वप्नीलला. खूप चांगली गोलंदाजी. एक चौकार नक्कीच जरी मारला गेला असेल स्वप्नील यांच्या गोलंदाजीत तरी सुद्धा 15 धावावर रोखण्यात यश मिळतंय स्वप्नीलला. या दरम्यान शिवा गोलंदाज, नवीन गोलंदाज मैदानात आपलं षटक टाकण्यासाठी सज्ज. आपण पाहतोय शिवा खूप मोठा रनअप आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. थोडं लवकर, थोडी घाई करायची आहे कृपया करून. षटक 2 संपत आहेत, 3 गडी बाद होत आहेत, धावसंख्या 15. शेवटचे 3 चेंडू स्वप्नीलांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हाताळले, त्यात 2 गडी बाद करण्यात यश मिळालं. तिसरं षटक शिवा घेऊन येतोय. पहिला चेंडू आणि पहिला जाखूड टप्प्याचा चेंडू आहे. मिस्ट्रोक होतोय, इथे गडी बाद होण्याची दाट शक्यता आहे आणि जोरात होता चेंडू, इतक्या जोरात होता की फलंदाज फिरण्याच्या आधी चेंडू बॅटची एज लागून पॉइंट या क्षेत्रामध्ये कुठलीही चुकी न करता क्षेत्ररक्षकाने झेल टिपलेला आहे. चौथा हादरा, चौथा धक्का बसतोय. फलंदाज बाद होतोय सचिन आणि सचिन यांची जागा घेतोय नवीन फलंदाज विशाल. थोडीशी आता मात्र परिस्थिती जिथे थोडीशी सुधारलेली होती आदिती स्पोर्ट्स क्लबची, ती पुन्हा एकदा पूर्ववत यायला लागली आहे. कारण जरा लवकर जायचं आहे. फलंदाजाला विनंती आहे, थोडीशी तुम्ही धावला नाहीत तरी चालेल पण थोडंसं लवकर चाललात तरी आमच्यासाठी खूप आहे. या दरम्यान सनी सनी
आणि हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरचा पंचांनी भरत सर यांनी वाईड घोषित केला. स्क्वेअर चेंडू, एक अवांतर धाव नक्कीच ऍड होते. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 16. आता मात्र कुठेतरी बऱ्याच चेंडू नंतर धावसंख्या थोडीशी हलते आपल्या जागेवर. नंतर 15 ही धावसंख्या 9व्या चेंडूवर होती. त्यानंतर 10वा, 11वा, 12वा आणि 13वा चेंडू पडल्यानंतर आता ही धावसंख्या थोडीशी हललेली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट फटका आहे. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. पण चेंडू मला वाटतं झाडाला लागलाय का, इथे झेल होतोय का नाही. तर 2-3 खेळाडूंच्या मध्ये हा झेल पडला. या गोष्टीसाठी लागतं ते कॉलिंग. कॉलिंग प्रोफेशनल व्यावसायिक क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. मी म्हटलं होतं कॉलिंग एकमेकाला आवाज देणं. जसं एखादा झेल पकडण्यासाठी जर एक खेळाडू कम्फर्टेबल असेल, सोयीस्कर असेल, तर तो कॉल देणार की मी घेतो. यावेळी त्याचा कॉल ऐकून बाजूचे खेळाडू बाजूला निघून जातात. तसंच रनिंग बिटवीन द विकेटमध्ये सुद्धा कॉलिंग फार महत्त्वाची असते. या दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू 2 धावा मिळवल्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा पूर्णपणे फसले, हुकले, चुकले. चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षक प्रशांत त्याच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज शिवा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय शिवा. हा उत्कृष्ट चेंडू होता पण बॅटच्या पट्ट्यात आला नाही. आपण बघितलं बॅट मात्र खूप सुंदर पद्धतीने फिरवली होती फलंदाजाने, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात न आल्यामुळे एज लागते आणि एक धाव नक्कीच मिळणार आहे. धावून काढलेली एक धाव आहे कारण घोषित क्षेत्रात चेंडू जात नाहीये. पुन्हा एकदा शिवायांचा पुढील चेंडू. हा चेंडू मात्र नक्कीच डाव्या यष्टीच्या बराच बाहेरच्या पंचांनी सहजच दोन्ही हात फैलावले आणि हा एक स्क्वेअर चेंडू असून एक अवांतर धाव असण्याची घोषणा केली. या ठिकाणी एक अवांतर धावा फार महत्त्वाच्या आहेत त्या आदिती 11ला. या धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. पाहायच्यात किती धावा जमवत आहेत. आणि आता मात्र थोडंसं समीकरण असं होतंय की जवळजवळ गोलंदाज आणि फलंदाज एकाच हाईटचे आहेत, पण गोलंदाजाला समजतंय की थोडा आखूट टप्प्याचा चेंडू जर टाकला तर नक्कीच हा चेंडू नाकासमोरून निघून जाईल फलंदाजाच्या. त्याच पद्धतीची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता होते. बॉडी लाईन चेंडू होता, खूप सुंदरपणे हाताळतोय शिवा. आणि आता मात्र शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि हा चेंडू देखील उत्कृष्टरित्या हाताळताना क्या बात, खूप सुंदर डिलिव्हरी. मी कालपासून म्हणतोय की जेव्हा 3 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 4 गडी बाद 20, शेवटचं षटक आहे. 4 गडी बाद 20 धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस. हे शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील जर एक समाधानकारक धावसंख्या उभारायची असेल तर. या दरम्यान मी कालपासून सांगत होतो की लेफ्ट आर्म गोलंदाज जे डावखुरे गोलंदाज असतात त्यांच्याकडे एक दैवी देणगी असते, एक गॉड गिफ्ट असतं. तुम्ही बघा त्यांची जेव्हा बॉलच्या डिलिव्हरीज होतात लेफ्ट आर्म गोलंदाज, त्यावेळी थोडासा बॉल चेंडू हा बाहेर निघून जातो. आणि त्यातही जर आमचे जे प्रमुख पंच आहेत भरत मेहर सर यांची गोलंदाजी आपण पाहिली तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की वळवणारे गोलंदाज काय असतात आणि त्यांना खेळणं किती डिफिकल्ट जातं. तर मी सांगू इच्छितो की आता जो मैदानात षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय त्या गोलंदाजाचं नाव आहे दीपक. 20 धावसंख्या आहे. 3 षटकांच्या अखेरीस 4 गडी बाद. स्ट्राईकला आहे सनी. पाहायचं सनी काय पद्धतीने फलंदाजी करणार. आणि हा काय सुंदर फटका पाहतोय आपण. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. सनी मी म्हटल्याप्रमाणे पहिला आजचा षटकार ठोकतोय आजच्या दिवसातला. जसं मुकेश यांनी पहिला चौकार मारला होता आजच्या दिवसातला, तसं सनी आणि आजच्या दिवसातला पहिला षटकार मारलाय. काय सुंदर आहे. आणि वेळ बघा किती महत्वाची आहे. शेवटचं षटक हाणामारीचं हरकत नाही. पहिलं जरी पॉवर प्लेचं होतं नाही जमलं, पण शेवटचं षटक असू दे की बाहेर सगळे क्षेत्ररक्षक मी त्यांच्यावरून मारणार असा सनीचा मनसुबा आहे. आणि पहिल्या चेंडूवर षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 26. आता मात्र यष्टीरक्षक थोडासा पुढे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा मात्र जागेवरून चांगला स्ट्रोक होता. कव्हर्सच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. लागला असता तर नक्कीच हा चौकार होऊ शकला असता, कारण
एक्स्ट्रा कव्हर्सला कोणी क्षेत्ररक्षक तैनात नक्कीच नाहीये, पण या ठिकाणी आपण बघतोय चांगलं कमबॅक आहे गोलंदाज दीपक यांचं. पुन्हा एकदा दुसरा चेंडू, षटकारानंतरचा चेंडू निर्धाव टाकणं ग्रेट असतं. पुढचा चेंडू हा देखील जोरात टाकण्यात आलेला चेंडू होता. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग, खूप सुंदर. पहिला थोडासा चेंडू चुकला, पण नक्कीच त्यानंतरचे दोन्ही चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतंय गोलंदाज दीपक याला. क्या बात आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, आणि इथे एक धाव नक्कीच मिळेल फलंदाजाला. या दरम्यान एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 27. आतापर्यंत पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त एक आणि एक धाव दिलेली आहे दीपक यांनी. पुढचा चेंडू इथे पाहतोय आपण, आणि उत्कृष्ट फटका पुन्हा एकदा पाहायचंय. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक, व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. बघायचंय पंचांचा निर्णय, आणि पंचांनी चौकार घोषित केलाय. काय सुंदर आणि काय सुंदर फटका मारलाय. आपण बघतोय की जसं धावसंख्या होते 31, धावसंख्या होते 31. क्या सुंदर फटका मारतोय फलंदाज विशाल. विशालचं म्हणणं आहे सनी खेळतोय तर मी पण खेळून दाखवणार. नुसतं सनीसाठी टाळ्या नाही तर माझ्यासाठी पण टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि खरोखर एक चेंडू शिल्लक आहे, पाहायचं आहे विशाल शेवटच्या चेंडूवर किती धावा. आता मात्र आपण बघतोय 31 धावसंख्या, थोडीशी समाधानकारक धावसंख्या नक्कीच दिसते. दरम्यान या चेंडूवर सगळं निर्भर आहे. शेवटचा चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा, आणि हा पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. इथे 2 धावा घेण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. पाहायचं एक धाव पूर्ण केली, थ्रो कुठल्या एंडला जातो हे जास्त महत्वाचं आहे. या दरम्यान इथे हो काय प्रेझेन्स ऑफ माइंड यूज केलेला आहे, याला म्हणतात बुद्धी चातुर्य. गोलंदाजाने थ्रो खेळण्याची स्टाईल केली, स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला त्यांनी गडी बाद केला. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते 33 34 टू विन. हा सामना जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना नम्र विनंती, लगेचच आदिती 11 आपलं क्षेत्ररक्षण पटकन सजवायचंय. आदिती 11 आपलं क्षेत्ररक्षण पटकन सजवायचंय, आणि 4 षटकांमध्ये 33 धावा जमवल्या. 34 धावांचं लक्ष आहे, आणि दोस्ती स्पोर्ट्स क्लब आपल्या सलामीच्या जोडीला आपण लगेचच मैदानात पाठवायचंय. गावदेवी स्पोर्ट्स ए विरुद्ध युनिक, गावदेवी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध युनिक स्पोर्ट्स क्लब, दोन्ही संघांचे कर्णधार कृपया करून टॉस बॉक्स मध्ये यायचंय. युनिक स्पोर्ट्स क्लब, SPL कमिटीचे अध्यक्ष अभय बांबर्डेकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया टॉस बॉक्स जवळ यावे. SPL कमिटीचे अध्यक्ष अभय बांबर्डेकर. गावदेवी आपण नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे.
मी गावदेवी संघाचे कर्णधार अनुभवी कर्णधार योगेश यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची गेम स्ट्रॅटेजी आणि त्यांचा आजच्या दिवसातला एकंदरीत जो गेम प्लॅन याच्याबद्दल थोडेसे 2 शब्द सांगावे. आम्ही टॉस विन होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही युनिक स्पोर्ट्स क्लबला जेवढ्या कमीत कमी धावात रोखता येईल असा आमचा प्रयत्न असेल. ओके, ऑल द बेस्ट योगेश. मी युनिकचे कप्तान सुचित यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची गेम स्ट्रॅटेजी थोडीशी ब्रीफ करावी. सर्वप्रथम गावदेवी स्पोर्ट्स क्लबचे हार्दिक अभिनंदन. त्यांनी उत्तम आयोजन करून हे जे सामने भरवले आहेत त्यासाठी ज्या मुलांनी इकडे मेहनत घेतली त्यांचं खरंच खूप अभिनंदन. आणि सांगायचं झालं तर गेम स्ट्रॅटेजीबद्दल आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती टॉस विन म्हणून आणि ते आमच्या परीने झालेला आमच्या पत्रात तो कौल पडलेला आहे आणि आम्ही आमच्या बॅटिंग स्ट्रॅटेजीचा पूर्णपणे उपयोग करू आणि त्याचं प्रदर्शन तुम्हाला बघायला भेटेलच. धन्यवाद. थँक्यू सुजित. मी आपल्या टॉस बॉक्सचे आजचे पाहुणे अभय बांबडेकर SPL कमिटीचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आमच्या ह्या आयोजनाबद्दल आणि एकंदरीत कालचे आणि आजचे जे सामने झाले त्याच्याबद्दल 2 शब्द काहीतरी ब्रीफ करावे. नमस्कार. 2 शब्द बोलण्यात एवढं मोठं विलेशन कामगार सेना आणि प्लस एवढं मोठे काम केलेले गावदेवी संघाच्या 2 शब्दात वर्णन करणं फार मुश्किल आहे. अप्रतिम एवढंच मी बोलू शकतो. प्लस कालचे सामने आणि आजच्या सामन्यामध्ये काही गोष्टी ज्या घडल्या त्याच्या काही गोष्टी प्रेरित होऊन आपली शिवायचं पण त्याच्यापेक्षाही उत्तम रीतीने उत्कर्ष रीतीने असं होईल अशी मी आशा बाळगतो. त्या व्यतिरिक्त माझ्याकडनं काही एक वस्तू आहे की एक भेट आहे जी वारंवार फलंदाजाला प्रेरित व प्रोत्साहित करेल. त्यासाठी एक भेटवस्तू मी गावदेवी संघाचे संजय पारवे यांची उत्कृष्ट खेळी खेळल्याबद्दल 50 अर्धशतक ज्यांनी बाहेर खेळी गेले त्यासाठी एक माझ्यातर्फे एक छोटीशी भेट त्यांना मी देतोय तर त्यांनी ती स्वीकारावी अशी माझी इच्छा आहे. नक्कीच अभय. संजय याची कामगिरी एक अफलातून असा फॉर्ममध्ये संजय सध्या आहे. योगाभाऊ MCC चषक 2021 मध्ये प्रथम सामन्यातच त्याने 12-13 चेंडूत 52 धावा केल्या होत्या. त्या बदल्यात अक्षर पॅकर्स या संघाने दणदणीत विजय मिळवला होता. कॉंग्रॅच्युलेशन संजय आणि ऑल द बेस्ट. थँक्स अभि. 2 शब्द फक्त संजयला एवढंच सांगू शकतो की जेवढं उंच वरारी स्ट्रोक्स मारतोच पाय तेवढेच जमिनीवर ठेवशील तर अजून बरेच गोष्ट मारशील. ऑल द बेस्ट. थँक्यू संजय. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला 2 मोलाचे शब्द मिळालेत आणि नक्कीच अर्धशतक केलेल्या खेळाडूला बॅट प्रेझेंट दिलेली आहे, बक्षीस दिलेलं आहे. या दरम्यान सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू निर्धाव, यानंतरचा चेंडू प्रशांत आणि हलकेच तटवला आणि एज घेऊन 1 धाव मिळवत आहेत. 34 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू 34 धावा. चांगलं असं फायटिंग स्कोर आहे तो आदिती 11 संघाचा. स्ट्राईकचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरचे सलामीचे दोन्ही फलंदाज आहेत प्रशांत आणि प्रितेश. प्रशांतांनी स्ट्राईक घेतली होती, 1 धाव मिळवली. आता मात्र डावखुरा फलंदाज प्रितेश. इथे आपण बघतोय क्षेत्ररक्षणात बदल आणि गोलंदाज मुकेश हा गोलंदाज ज्याने पहिला चौकार आजचा ठोकला होता तोच हा मुकेश. लेफ्ट आर्म बॉलर आहे, डावखुरा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आणि आखूट टप्प्याचा चेंडू. इथे काय होतं पाहायचंय. ओ हो, या ठिकाणी चेंडू नक्कीच निघून जातोय घोषित क्षेत्रात. 1 धावेचा इशारा पंच भरत यांच्याकडनं आणि या 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 2. आखूट टप्प्याचा चेंडू होता. जर व्यवस्थितपणे खेळले असते फलंदाज प्रितेश तर नक्कीच चौकार किंवा षटकार मिळू शकला असता, पण थोडेसे लेट खेळले, चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय आणि हा उत्कृष्ट. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. पण इथे झेल होतोय का? ओ हो, झेल नक्कीच होऊ शकला असता. झेलच्या खाली आले होते खेळाडू पण थोडेसे पुढे निघून गेले. आपण पाहिलं फॉलो थ्रू मध्ये ब्रेक कुठे लावायचा हे मात्र नक्कीच होतं. फार महत्वाचा झेल होता, फार इम्पॉर्टंट झेल होता. झेलच्या खाली पूर्णपणे येऊन झेल हातातून सुटतोय. थोडेसे दुर्भाग्यवश म्हणता येईल आणि चांगलं नशीब आहे या ठिकाणी प्रितेश यांचा. 2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा
हा मात्र पुन्हा बॅक टू बॅक झेल उडतोय. इथे पाहायचंय कॉलिंग इज इम्पॉर्टंट आणि इथे मात्र झेल नक्कीच टिपतोय. शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक. आता मात्र नक्कीच त्यांना बाहेर पडायचंय कारण पहिला स्ट्रोक देखील थोडासा चुकीचा होता, दुसरा देखील चुकीचा. या दरम्यान धावसंख्या जर पाहतोय तर धावसंख्या होते 4, 1 गडी बाद 4. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय गोलंदाज मुकेश. किती सुंदर पद्धतीने काय 9 खेळाडू आतमध्ये असताना आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करतोय. 1 गडी बाद करण्यात यश मिळतंय आणि त्यातही 2 धावा ज्या मगाशी मिळाल्या तिथेच हा गडी बाद होऊ शकला असता. पण आता मात्र नवीन फलंदाज शिवा ज्याने मगाशी षटक हाताळलं होतं, शिवा यांना विनंती आहे थोडंसं लवकर आत जायचंय. लक्षात ठेवा सगळ्या खेळाडूंना माझी पुन्हा विनंती राहील की तुम्ही थोडंसं लवकर मैदानात जा, लवकर मैदानातून बाहेर व्हा. बाद होणाऱ्या खेळाडूला विनंती असेल त्याने जरा लवकर बाहेर यायचं कारण आजचे सामने भरपूर आहेत. मी वारंवार ह्या गोष्टीचं निवेदन करीन तुम्हाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा अकुटप्प्याचा चेंडू. इथे पाहायचं काय होतं. ओ चांगलं क्षेत्ररक्षण. थोडेसे नाराज नक्कीच दिसतील प्रशांत कारण अकुटप्प्याचा चेंडू होता, ज्या पद्धतीने खेळायचा होता तसा खेळता आला नाही. पण 1 धाव मात्र रोखू शकले नाही आहेत ते आदिती 11चे खेळाडू. आणि या पद्धतीने पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 1 गडी बाद धावसंख्या होती ती 5. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 5 धावसंख्या आहे. 34 धावांचं लक्ष आहे म्हणजे अजूनही 29 धावांची गरज. 18 चेंडू आणि 29 धावा. लक्ष थोडंसं मोठं आहे, लक्ष थोडंसं मोठं आहे. जर हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच मोठे स्ट्रोक खेळणं, मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाज मैदानात सज्ज आहेत. या दरम्यान आपण पाहतो प्रशांत हे एक नावाजलेले खेळाडू आहेत. 1 साइड 11 या संघाचे अग्रगण्य. टीम मीटिंग करू नये अन्यथा 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. आपले 5 मिनिटं ऑलरेडी झालेली आहेत. आदिती 11 यापूर्वी पण आदिती 11 तुम्हाला बराच वेळ आम्ही दिलेला आहे तर कृपया करून आता मात्र सहकार्य करायचंय. आत्ताच ठरवायचंय तिसरा आणि चौथा गोलंदाज कोण असेल. तिसरा आणि चौथा गोलंदाज कोण असेल हे आत्ताच तुम्ही ठरवायचंय. त्यासाठी तुम्ही टीम मीटिंग करू नये ही नम्र आणि नम्र विनंती. अन्यथा पंचांना डायरेक्ट तुम्हाला पेनल्टीच द्यावी लागेल. संदेश वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील. सामना करतील प्रशांत. संदेश हे लोकमान्य नगरचे खेळाडू होते आणि बरीच वर्ष क्रिकेट खेळतात. आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. षटक घेऊन येत आहेत संदेश. सामना करतील प्रशांत. 18 चेंडूत 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि हा उत्कृष्ट फटका आहे. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. इथे पाहायचं काय होतंय. एक जर टप्पा पडला तर चेंडू सीमारेषेच्या पार नक्कीच निघून जाईल आणि त्या पद्धतीने चेंडू निघून जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये जागेवरून बॅटची ब्लेड ओपन केली, बॅटचा फेस ओपन केला आणि खूप सुंदर पद्धतीने प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर पद्धतीने प्लेसमेंट पाहायला मिळते आपल्याला प्रशांत यांच्याकडून. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चौफर फलंदाजी करतो प्रशांत. एक जबरदस्त खेळाडू आहे. आपल्याला पाहायला मिळाला त्याने पहिल्याच चेंडूवर खूप सुंदर पद्धतीने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका मारतोय आणि धावसंख्या नेऊन ठेवतोय ती 9 वर. मगाशी म्हटल्याप्रमाणे 18 चेंडूत 29 धावांची गरज असताना आता मात्र 17-25 असं समीकरण आहे. खूप चांगल्या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बघितलं नो मॅन्स लँडिंग मध्ये हा फटका होता. तितकासा पॉवरफुल जरी नसला तरी 1 बाउन्स सीमारेषेच्या पार जाणारा होता. कुठलाही खेळाडू त्या फटक्याला चौकारापासून अडवणं खूप कठीण होतं. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू संदेशांचा आणि हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न होता. थोडीशी बॅट एज लागते. पुन्हा एकदा कव्हर्सच्या वरून खेळण्याचा प्रयत्न पण बॅट एज लागते. बॅट फिरते हातातल्या हातात आणि चेंडू निघून जातो. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तिथल्या क्षेत्ररक्षकाकडून 1 धाव. चांगला कमबॅक म्हणता येईल संदेश यांच्याकडून. पुन्हा एकदा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे क्षेत्ररक्षणात बदल. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वर. दुहेरी अंकात पदार्पण करते दोस्ती 11 संघाची धावसंख्या 10.
24 धावांची गरज आहे. 24 टू विन इन 16 बॉल्स. 16 चेंडूत 24 धावांची गरज. 8 धावा वरती आहेत. पाहायचं आहे या 8 धावांना मॅच कुठल्या पद्धतीने करतील हे दोन्ही फलंदाज. या दरम्यान संदेश यांचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू. वेळ घालू नये जास्त कृपया करून. आणि हा उत्कृष्ट फटका आहे. निर्विवाद वर्चस्व गाजवणारा शिवा यांचा हा जबरदस्त तडाखेबाज मिडविकेट एरियामध्ये मारलेला हा षटकार. क्या बात आहे. सुंदर षटकार खेळतोय तो. चेंडू याच्या आतमध्ये सुंदर षटकार आपल्याला पाहायला मिळतो शिवा यांच्या फलंदाजी मार्फत. आणि धावसंख्या मात्र झपाट्याने वाढते. क्या बात आहे. पॉवर प्ले मध्ये जे करू नाही शकले फलंदाज ते हल्ली आपल्याला नक्कीच बघायला मिळतं की पॉवर प्लेच्या नंतरच्या षटकांमध्ये इथे पाहायला मिळतं. तर संदेश यांना हा षटकार नक्कीच महागडा पडणार आहे, कारण या षटकाराने धावसंख्या निघून जाते ती 16वर. क्या बात आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा 5 होत्या. आता मात्र पहिल्या पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा जमवत आहेत फलंदाज. धावसंख्या होते 16. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. समोर टाकण्यात आलेला बॅटच्या समोर हा चेंडू होता, त्यामुळे त्याला व्यवस्थितपणे खेळले फलंदाज शिवा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा मात्र फुलटोस चेंडू होता. इथे मात्र जोरदार चांगला रनिंग बिटवीन द विकेट आपला मिळाला. फुलटोस चेंडू होता पण थोडासा खाली होता, वेस्टच्या खाली होता, त्यामुळे पंचांची नजर मात्र पक्की होती. जर थोडा चेंडू वर असता तर नक्कीच हा नो बॉल होऊ शकला असता, पण वेस्टच्या खाली असल्यामुळे इथे 1 धाव मिळते फलंदाज शिवा याला. धावसंख्या होते ती 17. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. इथे मात्र आपण पाहतो इथे धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि ही धाव फार महत्वाची आहे. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. मी पुन्हा एकदा म्हटलं की श्याम यांच्या हाताला चेंडू निघून गेला. चेंडू पहिल्यांदा तर स्वैर होता, डाव्या यष्टी बाहेरचा होता. तीच 1 धाव मिळाली होती अतिरिक्त स्वरूपात आणि इथे एक 22च्या स्वरूपात मिळते. म्हणजे आपण जर पाहतोय तर 2 धावा इथे मिळत आहेत या चेंडूवर आणि या 2 धावेने धावसंख्या निघून जाते ती 19वर. थोडस महागड षटक. हो हो हो. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक अगेन. क्या बात आहे. काय सुंदर फलंदाजी करतो शिवा. क्या बात आहे. निर्विवाद वर्चस्व गाजवणारा पुन्हा एकदा हा दुसरा बॅक टू बॅक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय याच षटकात. आणि मात्र आता हे षटक जास्त महागडं पडतंय, कारण या षटकामध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं तर आतापर्यंत धावा ज्या जमवल्यात फलंदाजांनी त्या 20 आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25वर. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. चेंडू जायचा आतमध्ये. मॅचचा बॉल आलेला आहे. मॅचचा बॉल आलेला आहे. तुम्ही चालू करू शकता. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 20 धावा खर्च करतोय गोलंदाज संदेश. 2 षटकार 1 चौकार. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25वर. आणि हा मात्र मिस्टेक आहे, पण इथे झेल होतोय का, तर हा झेल देखील सुटतोय आणि त्याबरोबर 2 धावा देखील पूर्ण होणार आहेत. तर थोडंसं खराब प्रदर्शन पाहायला मिळते आदिती 11च्या खेळाडूंकडनं, गोलंदाजाकडनं. इथे जिथे झेल होऊ शकला असता तो झेल देखील सुटला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27वर. फक्त 7 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचे सामने आम्ही बघतो. बऱ्याच ठिकाणी एखाद्या गोलंदाजाला षटकार चौकारांची एखादा जो क्षेत्ररक्षक असतो त्याच्याकडून झेल सुटला जातो. पण मला एवढं माहिती आहे की कुठलाही खेळाडू हे मुद्दामून करत नाही. त्याची इच्छा नसते हे असं काही करायची, पण कधी कधी आपण जसं म्हणतो ना, वेळ खराब, दिवस खराब, ग्रह खराब, तशातला प्रकार असतो. कधी कधी एखाद्या खेळाडूचा जो खेळ असतो तो आउट ऑफ द वे, आउट ऑफ द मार्क निघून जातो. म्हणजे अगदी जसा तो खेळतो त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने आपलं प्रदर्शन दाखवतो, पण कधी कधी खराबही होतं. तशातला हा प्रकार झाला संदेश यांच्या बाबतीत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट चेंडू हातावतो. इथे मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. हा निर्धाव चेंडू होऊ शकला असता. पहिला चेंडू. दीप एक चांगले खेळाडू आहेत
स्वतः चांगले फलंदाज, स्वतः चांगले गोलंदाज. आपण बघतोय दीप यांचा पहिलाच चेंडू. थोडेसे बीड झाले होते प्रशांत, पण प्रशांत बरोबर यष्टीरक्षक देखील बीड झाले. श्याम ज्यांचा आज वाढदिवस आहे, पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आणि हा चांगला चेंडू आहे, पायातला चेंडू. तर इथे एक धाव मिळवली आहे ती रनिंग बिडनं लेग बायचा इशारा पंचांकडून, आणि या लेग बायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळतं. चांगलं कॉलिंग होतं आपल्याला पाहायला मिळालं प्रशांत यांच्याकडून. स्ट्राईक एंडचे खेळाडू तितकेसे इंटरेस्टेड नव्हते ही धाव घेण्यामध्ये, पण प्रशांत यांनी त्यांना सांगितलं की ही धाव घेणं गरजेचं आहे, आणि यावर दिसते तत्परता. बऱ्याच वेळेला रिलॅक्सेशन मूडमध्ये सामना निघून जातो, पण तसं रिलॅक्स होत नाही आहेत दोन्ही फलंदाज. आणि बघा, सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात, जिथे धावा कमी आहेत आणि चेंडू जास्त आहेत. धावा कमी, चेंडू जास्त, त्यामुळे कुठेही बिग स्ट्रोक करण्याची गरज नाही आहे. नुसतं बॅटला एज द्यायची आहे आणि एक धाव मिळवायची. 9 चेंडू 4 धावांची गरज. 9 चेंडू आणि 4 धावा. आणि हा उत्कृष्ट फटका आहे, नक्कीच इथे पाहायचं आहे. आणि अशा प्रकारे तिसरा, म्हणजे क्या बात आहे, खूप जबरदस्त तडाखेबाज फलंदाजी करतोय तो फलंदाज शिवा. आणि आपण जर शिवाचा वैयक्तिक स्कोर पाहिला तर इथे आमचे गुणलेखक नक्कीच त्याचा मागोवा घेत आहेत. 19 धावावर नाबाद शिवा